स्वामी समर्थ. स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींची प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की शनिवारच्या दिवशी तेल का आणू नये आपल्या घरामध्ये. आणि अशा काही गोष्टी आहेत, अशा भरपूर गोष्टी आहेत त्या आपण आपल्या घरामध्ये याचं पालन करायला पाहिजे. का तर पूर्वीचे जे शास्त्राप्रमाणे आणि पूर्वीचे आजी आजोबा होते तर ह्या गोष्टीचं पालन करत होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये धनसंपदा होती, धनधान्य होतं, त्यांच्या घरामध्ये सुख होती, घरातल्या लोकांमध्ये एकोपना होता, त्या घरामध्ये कधीच भांडण तंटा होत नव्हते, घरातल्या लोकांमध्ये प्रेम निर्माण होत होतं. तर ह्या गोष्टींचं ते पालन करत होते. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी होते. बघा तुम्ही पूर्वीचे लोक बघा किती जीवन त्यांचं सुखमय होतं. आता भरपूर पैसा आहे घरामध्ये, म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याने आपण जीवन सुखमय घालू शकतो, पण त्याच्याने आपल्याला सुख प्राप्ती होत नाही, घरामध्ये सुख नांदत नाही, शांती राहत नाही, घरात सतत कटकट आहे, वादविवाद आहे, भरपूर पैसा येतो पण तो पैसा पुरत नाही. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा आहे आणि शास्त्राप्रमाणे सुद्धा आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर व्हिडिओ लास्टपर्यंत सगळ्यांनी ऐकायचा आहे. महिलांनी तर ह्या गोष्टी आवर्जून ऐकायच्या आहे, कारण की महिलाच ही आपल्या घरातली करती महिला असते आणि महिलाच ह्या संपूर्ण गोष्टी करत असते. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून ऐकायच्या आहे. बघा आज मी तुम्हाला पहिलं सांगते. बघा पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्या वेळेस आपण ताटामध्ये, बघा भरपूर घरांमध्ये अशी सवय असते की संध्याकाळच्या टायमाला सकाळच्या टायमाला ताटामध्ये दही खाल्ली जाते. तर ती दही ज्या वेळेस आपण आपल्या ताटामध्ये घेतो तर ती दही संपूर्ण चाटून पुसून खायची असते. ती दही कधीच आपल्या ताटामध्ये राहू द्यायची नसते किंवा तिला वाया जाऊ द्यायची नसते. का तर त्यामुळे आपलं म्हणजे दही जर आपल्या ताटामध्ये शिल्लक राहिली तर आपलं आयुष्य कमी होतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे दही जर आपल्या ताटामध्ये शिल्लक राहिली आणि ती वाया गेली तर आपल्या घरामध्ये धनहानी सुद्धा होते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. हा पहिला भाग झाला. आता दुसरं सांगते. ज्या वेळेस आपण देवाला दिवा लावतो किंवा तुळशीला दिवा लावतो तर दिव्याची वात जर खाली जात असेल तर दिव्याची वात कधीच बोटाने वरती सरकवू नका. जे दिवा पेटत आहे तर त्या दिव्याची वात जी आहे ती कधीच सरकवू नका. हा म्हणजे बोटाने काडीने वगैरे असं तुम्ही सरकवू शकतात, असं करायचं नाही. कारण की असं म्हटलं गेलेलं आहे ज्या वेळेस आपण बोटाने जळणारी जी वात असते ती बोटाने सरकवत असतो तर आपल्या घरामध्ये वंशाचा दिवा राहत नाही, म्हणजे त्या घरामध्ये वंश वाढत नाही आणि वंश टिकत सुद्धा नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे कधीच आपण ज्यावेळेस आपण दिव्यातली वात लावतो आणि दिव्यातली वात खाली गेलेली असते तर बोटाने सरकवू नका, काडीने किंवा एखाद्या पिनने तुम्ही वरती करू शकता. तर ही चूक तुम्ही करायची नाही. दुसरं म्हणजे कधीच आपला दिवा जो असतो तो जो दिवा असतो तर ते दिव्यामध्ये आपण वात लावतो तर ती वात रोजच्या रोज आपल्याला चेंज करायची आहे. का करायची आहे बरं? तर आपल्या घरामध्ये म्हणजे आपलं आयुष्य तर कमीच होतं पण आपल्या घरामध्ये एकोपा राहत नाही, आपल्या घरामध्ये दारिद्र्यतापणा निर्माण होते. आपण जर तीच वात आपल्या देवघरामध्ये लावली, आपल्या दिव्यामध्ये लावली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येते, आपल्या घरातल्या लोकांचं आयुष्य कमी होतं. त्याच्यामुळे घरातली जी देवघरातली जी वात आहे दिव्यातली ती नेहमी रोजच्या रोज तुम्ही चेंज करायची आहे. हा तिसरा भाग झाला. आता चौथं जे आहे ते म्हणजे सुवासिन स्त्री. म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी सुवासिन स्त्री आली मग आपण हळदी कुंकू लावतो. बघा भरपूर ठिकाणी भरपूर स्त्रिया काय करतात, अंगठ्याने बघा अशा प्रकारे अंगठ्याने हळदी कुंकू लावत असतात दुसऱ्या स्त्रीला. तर तसं लावू नका. त्याच्याने काय होतं तर बघा आपलं श्राद्ध झाल्याप्रमाणे असतं ते. म्हणजे ह्या बोटाने काय करतात तर ह्या बोटाने पितरांना तर्पण देत असतात, पितरांना पाणी पाजत असतात, पितरांना पाणी देत असतात. ह्या अशा प्रकारे त्यामुळे ह्या अंगठ्याच्या बोटाने कधीच कोणत्याच स्त्रीला आपण हळदी कुंकू लावायचं नाही किंवा आपण स्वतः सुद्धा लावायचं नाही. आणि दुसरं कारण म्हणजे बघा अंगठ्याने जर आपण आपल्या कपाळी हळदी कुंकू लावलं तर त्या व्यक्तीचं डोकं, त्या स्त्रीचं डोकं भरपूर प्रमाणात दुखतं असं सुद्धा म्हणतात. खूप त्रास होतो तिला, ते डोकं खूप त्रास होतो. त्यामुळे अंगठ्याने कधीच हळदी कुंकू लावू नका. हे चौथं झालं. आणि पाचवा म्हणजे बघा औक्षण करताना. आता आपण दिवाळीच्या टायमाला, पाडव्याच्या टायमाला किंवा भाऊबीज असते त्यावेळेस किंवा बर्थडे असतो मुलांचा त्यावेळेस आपण अशा काही चुका करतो त्याच्याने त्यांचं आयुष्य कमी होत चालतं, त्यांचं आयुष्य वाढत नाही. त्यामुळे म्हणजे तिलक जो आहे तो शुभतेचं प्रतीक आहे.
आपल्या मांगल्याचं प्रतीक आहे। त्यामुळे टीका लावताना, टिळा लावताना कसा लावावा, टिळा लावताना कधी पण बघा, ज्या वेळेस तुम्ही टिळा लावणार तर त्यावेळेस कधी पण आपल्या मधल्या बोटाने अगोदर गोल टिळा ठेवायचा कुंकवाचा आणि मग नंतर अंगठ्याने वरच्या साईडला करायचं। डायरेक्टली अंगठ्याने तुम्ही मुलांना टिळा लावायचा नाही, हे अशुभ मानलं गेलेलं आहे। त्याच्याने त्यांचं आयुष्य कमी होतं आणि त्यामुळे ते चिडचिड, वादविवाद म्हणजे सारखं चिडचिडपणा, ऐकत नाही, ह्या गोष्टी होत असतात। आपल्याला नवऱ्याला जर म्हणजे तुमच्या पाडव्याच्या दिवशी आपण नवऱ्याला ओवाळतो तर त्यावेळेस डायरेक्टली अंगठ्याने टिळा लावायचा नाही, अगोदर मधल्या बोटाने लावायचा, गोल करायचा आणि नंतर त्याच्यावर अंगठ्याने वरती करायचा आणि त्याच्यावर अक्षदा लावायच्या। ज्या अक्षदा म्हणजे अक्षदा कशा म्हणजे तांदूळ जे अख्खे असतात, जे पूर्ण अख्खे असतात तसे तांदूळ लावायचे। आता काही काही स्त्रिया महिनाभर तांदूळ वेचत नाही, त्याच्या म्हणजे सोन किडे पडलेले असतात, म्हणजे किडे झालेले असतात, तसेच तांदूळ महादेवाला सुद्धा वाहतात। तसेच तांदूळ आपण आपल्या जे हळद कुंकू ठेवतो त्या ठिकाणी ठेवले जातात आणि तेच तांदूळ आपण आपल्या नवऱ्याला किंवा मुलाला किंवा औक्षण करताना वापरत असतात। ते अतिशय अशुभ आहे, हे शुभ नाही। त्यामुळे तांदूळ घेताना कधीच खंडित घेऊ नका, तांदूळ हे अख्खेच पाहिजे, तांदूळ म्हणजे खंडित घेत नाही। हे सुद्धा चौथं पाचवं लक्षण झालं। आता तुम्हाला सांगते बघा, शास्त्रानुसार ह्या गोष्टी कोणीच मानत नाही। बघा आताची जी पिढी आहे ह्या गोष्टी मानत नाही, पण शास्त्राप्रमाणे, वास्तुशास्त्राप्रमाणे असंच सांगितलेलं आहे। ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या आपण आवर्जून आपल्या घरामध्ये केल्याच पाहिजे। याच्याने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, धनधान्याला बरकत राहते, घरात लोकांचं आरोग्य चांगलं राहतं आणि घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदत असते। बघा आता शनिवारच्या दिवशी तेल का आणू नये? बघा शनिवारच्या दिवशी तेल आणू नये, कारण की शनिवार हा शनिदेवांचा वार आहे। त्या दिवशी जर आपल्या हाताने तेल सांडलं तर असं म्हटलं जातं की आपला शनी दोष कमी होतो, म्हणजे शनीचा जो प्रभाव आहे तो आपल्यावर कमी होतो। त्यामुळे शनिवारच्या दिवशी तेल जर सांडलं तर ते उचलू नका, ते पुसून घ्या। आणि दुसरं म्हणजे शनिवारच्या दिवशी कधीच बाहेरून तेल आणायचं नाही, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये शनी दोष निर्माण होतो, शनीचा भरपूर प्रमाणात त्रास आपल्याला होत असतो। त्यामुळे शनिवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये कधीच तेल आणू नका आणि शनिवारच्या दिवशी कधीच कोणाकडून आणू सुद्धा नका आणि कोणाला देऊ सुद्धा नका। त्यामुळे शनिवारच्या दिवशी ह्या गोष्टीचं पालन आपल्याला करायचं आहे। दुसरं म्हणजे बघा, संध्याकाळच्या टायमाला ज्या वेळेस संध्याकाळ असते त्यावेळेस आपण मीठ जे असतं ते बघा, पूर्वीचे आपले आजी होते, आपले बाबा होते, आपली आई असेल, बघा तुमच्या घरामध्ये बोललं जात असेल की जे मीठ असतं बघा, ते मीठ आपण कधीच मीठ म्हणजे त्याचं नाव मीठ आहे, ते मीठ उच्चारण करत नाही, त्याला गोड म्हणतात किंवा साखर म्हणतात। बघा आपल्या आजी मावशी वगैरे म्हणत होते बघा, आता माझ्या मावशी म्हणत होते की संध्याकाळच्या टायमाला मिठाला कधीच मीठ म्हणत नाही, त्याला साखर किंवा गोड असं म्हटलं गेलेलं आहे। ते तसं म्हणू नये, हे सुद्धा अशुभ सांगितले गेलेलं आहे शास्त्राप्रमाणे। त्याला कधीही त्याच्याने काय होतं तर आपलं आयुष्य कमी होतं। आयुष्यामध्ये म्हणजे मीठ म्हटलं तर आपलं शास्त्राप्रमाणे ते सुद्धा चांगलं सांगितलेलं नाही, त्यामुळे कधीच मीठ म्हणू नका, त्याला गोडच म्हणा किंवा साखर म्हणायची आहे। आणि तिसरं म्हणजे घरामध्ये म्हणजे रात्रीच्या टायमाला भरपूर स्त्रियांना खूप सवय असते की कंटाळा आला, खूप टाइम झाला तर जे आपले भांडे असतात ते खरकटे ठेवतात बेसिंगमध्ये। त्याचं वैज्ञानिक प्रमाणे असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की खरकटे भांडे जर आपल्या घरामध्ये ठेवले तर त्याच्यामध्ये जंत निर्माण होतात, त्या खरकट्या भांड्यामध्ये जंत निर्माण होतात आणि मग ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहत नाही। आणि शास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की जर आपण आपल्या बेसिंगमध्ये खरकटे भांडे ठेवले तर आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते, त्या घरामध्ये सुख शांती कधीच नांदत नाही आणि लक्ष्मी माता भरपूर त्यांच्या घरामध्ये येत पण असेल तर ती टिकत नाही, त्यांच्या घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होते आणि त्या घरामध्ये निश्चितच त्या दिवशी कटकट होते। ज्या दिवशी तुम्ही भांडे ठेवलेले असतील तर अनुभव घेऊन बघा, खरगटी भांडे जर तुम्ही रात्रभर ठेवत असणार तर दुसऱ्या दिवशी धुवत असणार तर तुमचं आरोग्य कधी चांगलं राहणार नाही, तुमच्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होईल, लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये कधीच येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती कधीच नांदणार नाही। या गोष्टीचं पालन करा आणि रात्रीच्या टायमाला खरगटी भांडे राहू नका धुवू, भलेही तुम्ही व्यवस्थित धुवू नका, थोडंफार धुवून ठेवून दिले, सकाळच्या टायमाला धुतले तरी चालतील, पण खरगटी भांडे कधीच आपल्या बेसिंगमध्ये ठेवायची नसतात, त्यांना धुवूनच टाकायचे असतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे बघा, आता इंद्रदेव जे आहे ते खूप मोठे आहे। इंद्रदेव हे
जे आसन करत होते त्या आसनाने त्यांचं इंद्र जे त्यांची धनसंपदा होती ती नष्ट झालेली होती। तर जे आसन मी तुम्हाला आज सांगणार आहे ते आसन कधीच कोणीच करू नका, कारण की याच्याने आपल्या घरामध्ये दरिद्रता येते, दरिद्रतापणा निर्माण होते, धनाची हानी होते, धन नाहीसं होतं, त्या घरामध्ये गरिबी येते। ते जे आसन आहे ते म्हणजे बघा असं आपण नाही का, मी आता तुम्हाला असं बसून दाखवते बघा, असं आपण नाही का असं बसतो बघा। आता मी असं वरती घेतलेला आहे हात, पण खालच्या साईडला असं कधीच बसायचं नाही। हा जो हात आहे या हातावर ठेवून असं कधीच बसायचं नाही। असं बसलं म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी गेलो असं बसलेलो आहे बघा, काही काही ठिकाणी आपण जातो मग आपण हात खाली नाही ठेवत, आपण भरपूर जणांना सवय असते, वेगवेगळ्या सवयी असतात। तर हे जे आसन आहे ते कधीच करू नका। हे आसन केल्याने आपल्या घरामध्ये गरिबी येते, हे इंद्रदेवाचं सगळं जे धनसंपदा होती ती नाहीशी झाली तर आपण कोण, आपण ते एक व्यक्ती आहेत, तर आपण ह्या आसन करायचं नाही। आणि दुसरं म्हणजे बघा, घरामध्ये एखादी व्यक्ती बसलेली आहे किंवा लहान मुलं आहे, तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला अशी सवय आहे पाय हलवण्याची, ती पाय हलवण्याची सवय सुद्धा खूप वाईट आहे। सतत पाय हलवतो, मांडे हलवते, हात हलवते, मान हलवते, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या घरामध्ये दारिद्र्यतापणा निर्माण करत असतात, अशांतता निर्माण करत असतात। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कोणी पाय हलवत असेल किंवा असं आसन करून बसलेलं असेल त्याला कधीच बसू देऊ नका, नाहीतर आपल्या घरामध्ये दरिद्रतापणा निर्माण होते, म्हणजे अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कधीच येत नाही। आणि तिसरं म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे की जी तुळस असते ती तुळशीची आपण रात्रदिवस पूजा करतो, आणि तुळस ही महादेवाला बिलकुल चालत नाही, म्हणजे महादेवाला अर्पण करतच नाही, तर आपल्याला दोष लागत असतो। तर महादेवाच्या जी महादेवाची पिंड आहे भरपूर स्त्रिया तुळशीमध्ये ठेवत असतात, तर हा खूप मोठा अपराध आहे, मोठा दोष आहे। त्यामुळे महादेवाची पिंड जी आहे ती कधीच तुळशीमध्ये ठेवू नका, नाहीतर तुम्हाला दोष लागेल, महा अपराध आहे हा, तुमचे जे पुण्य केलेलं आहे ते संपूर्ण नष्ट होईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे शास्त्राप्रमाणे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपला जो झाडू, आता हा ही नॉर्मल गोष्ट आहे। आता भरपूर स्त्रिया काय करतात, आपल्या घरामध्ये झाडू झाडत असतात, तर झाडू झाल्यानंतर तो झाडू आपण एखाद्या वेळेस असं घरामध्ये कुठेही ठेवून देतो। त्या झाडू ठेवण्याचं पण कारण आहे बघा, आपल्या घरातला जो झाडू असतो तो लक्ष्मीप्रमाणे असतो, आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणतो, तिची पूजा करत असतो, तिचे लक्ष्मी म्हणून। तर तो झाडू जो असतो तो येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना कधीच दिसू देऊ नका। आपला जो झाडू आहे तो कधीही लपून ठेवायचा असतो, तो कधीच कुणाला दिसू देत नसतात वास्तुशास्त्राप्रमाणे। आणि झाडू जर खराब झालेला असेल बघा, भरपूर स्त्रिया असतात खूप आळशी असतात, झाडू मारत असतात, नुसतं झाडू मारत असतात, पण ते झाडूला एवढी घाण लागलेली असते, केस लागलेले असतात, ते म्हणजे तुम्ही घर जेवढं साफ करतात तेवढी नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये आणत असतात, कारण की संपूर्ण केस वगैरे ते गोळा करून खूप घाण झालेला असतो झाडू, बघितला जात नाही तर झाडूकडे, आणि तशा झाडूने तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे घर साफ करत असतात, घाण काढत असतात, पण घाण काढल्यानंतर सुद्धा काहीच उपयोग नाही, तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीच प्रवृत्ती येते। त्यामुळे कधीही आपला झाडू जो असतो तो साफ करायचा, त्याचे केस काढून फेकून द्यायचे। ह्या गोष्टी छोटे छोटे आहे पण अतिशय महत्त्वाचे आहे, प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये करायचे आहे। भले तुम्हाला माहीत असतील, पण जर तुम्हाला याच्यातल्या कोणत्या गोष्टी माहीत नसतील तर तुम्ही या गोष्टीचं पालन करा, नक्कीच तुमच्या घरामध्ये धनसंपदा वाढेल, आरोग्य चांगलं राहील, घरामध्ये कटकट राहणार नाही, सुख समृद्धी नांदेल, आलेला पैसा टिकेल, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराटी होईल। आणि ह्या धर्मशास्त्राप्रमाणे शास्त्राप्रमाणे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे याचं पालन करा आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या। तुम्हाला नवा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला खूप चांगले व्हिडिओ पुढे प्राप्त होतील। श्री स्वामी समर्थ।